ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। फरार असताना राजेंद्र हगवणे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलिशान गाड्या, हॉटेल, फार्म हाऊसवरती होता थाट। पुण्यात असूनही अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अखेर अटक। राजेंद्र हगवणेला 7 दिवसांनी स्वारगेटमधून बेड्या। अटकेपूर्वीचा हगवणे बापलेकाचा हॉटेलमधला जेवतानाचा सीसीटीव्ही समोर। हुंडाबळी घेणाऱ्या बापलेकाने मटणावरती ताव मारल्याची माहिती। अटकेपूर्वी हगवणे कुटुंबियांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंचा आरोप। पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह, तर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। हगवणे कुटुंबावरती कडक कारवाई होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। संबंध नसताना आपल्याला दोषी धरलं जात असल्याची नाराजी, तर अजित पवारांच्या विधानाला फडणवीसांचाही दुजोरा। कसपटे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणबाबत धक्कादायक माहिती उघड। बायकोचा छळ करत असल्याची माहिती। स्पाय कॅमेऱ्यातनं पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओजही चित्रित। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 55 तासानंतर आटोक्यात। कूलिंगचं काम सुरू, आग नियंत्रणात आल्यामुळे संभाव्य धोका टळला। अहिल्यानगर जिल्ह्यातील जवान संदीप गायकर यांना काश्मीरामध्ये किश्तवाड चकमकीमध्ये लढताना वीरमरण। उद्या सकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार। जम्मूमध्ये लष्करातर्फे मानवंदना। गद्दार ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता। अनेक गुपितांचा उलगडा होणार, तर गझाला आणि यामिन मोहम्मदला आज न्यायालयामध्ये हजर करणार। पाकिस्तानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड। हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार। विमानामध्ये 220 प्रवाशांसह होते तृणमूल काँग्रेसचे खासदार। ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक। 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्याची रणनीती आखणार। परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यावर चर्चा। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करून तिथीप्रमाणेच कार्यक्रम करा। संभाजी भिडेंच्या विधानाने नव्या वादाची शक्यता। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नका, त्याचं राजकारण करू नका, असंही वक्तव्य। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं मिशन 150। आर्थिक राजधानीच्या महापालिकेवरती सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट जारी। मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन। रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी, तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर पुन्हा एकदा